सर्व मस्त मजेत. मी पण खूप छान मस्त मजेत. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तर आज सर्वजण आम्ही शाखा क्रमांक 554 अंतर्गत मंत्रशील महिला मंडळ सम्यक विचार संघ आणि बालविकास समिती या चारही संघटनेच्या माध्यमातून आता लवकरच आपली 5 दिवसांवरती आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती येत आहे. तर त्याची जय्यत तयारीसाठी म्हणजे तयारी तर अजून खूप लांब आहे, बट छोटा आपला हा बघा ना सिग्नेचरचं टी शर्ट घालून मस्तपैकी ड्रम वाजवते असं म्हणायला गेलं तर माझ्या भावाचा मुलगा आहे आणि छान बघे आणि आगाव पण तेवढाच आहे भाई, ऐकत नाही बोलायला. असं वाटेल तुम्हाला मुका आहे पण भरपूर बोलतो. तर मस्तपैकी आम्ही इथे थांबलो होतो. 10 वाजल्यापासून आम्हाला टाईम दिला होता, पण अजून काय कोणाचा पत्त्या नाही आहे. आणि गोष्ट पण तशीच आहे जी पहिली स्टार्टिंगला तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलीच असेल, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की मुंबई साईडला म्हणा सगळ्या ठिकाणी म्हणाल तर बॅनरचं हे होतं. तशाच प्रकारे आमच्या नवी मुंबई ऐरोली या ठिकाणी देखील बॅनरचं आज ओपनिंग होतं मस्तपैकी. आणि खूप छान असा कार्यक्रम आपला सम्यक विचार संघ यांनी खूप छान पद्धतीने राबवलेला आहे. म्हणजे सम्यक विचार संघाच्या मुलांनीच आपल्याकडे 4 संघटनेमधली जी 3री संघटना जी आहे तर त्या मुलांनी खूप सुंदर असा प्रतिमाचा कार्यक्रम इथे तुम्हाला राबवताना दिसेलच. तर पूर्वी सगळं बँजो वादक आलेले होते, त्यानंतर सगळ्यांची इथे ही होती. त्याबरोबर आमचा छोटा बँजोवाला पण आलेला होता वाजवायला. माझ्याशी तो उद्धत घालत होता, भांडणं करत होता असं तसं म्हणून दे इकडे मला वाजवायचं आहे. आणि मग काय भारी वाजवत होता पोरगा, हे बघा आहे की नाही. सो मस्त असं बँजो मास्तर आपल्याकडे खूप लांबून बोलवलेले. आता आम्ही पार्ले या गावातनं बोलवलेलं आहे बँजोवाल्याला. बँजोवाला तर मस्तच वाजवतोय आणि थोडा शायनिंग तर जास्तच मारतोय पोरगा. आणि ते बघाल तर कोणाला ऐकत नव्हता, बसून उठून वाजवत होता चांगला असा. आणि कधी हा छोटूसा एवढा मोठा झाला ना कळलंच नाही. आणि खरं आताच्या मुलांना म्हणायला गेलं तर चालता बोलता कशी पटापट मोठी होतात ना कळतच नाही. आणि त्यानंतर आपण पुढे जाणारच आहोत, तुम्हाला मी सगळं दाखवते. आणि हा ना ऐरोलीमधला रोड आहे आमचा जो, आणि ह्याच ठिकाणी आपली जयंती देखील होणार आहे. त्याचे पण व्हिडिओ पडतीलच लवकरच. बट आज खास आपण या कार्यक्रमाला जो आलेलो आहोत ते तत्पूर्वी दाखवण्यापूर्वी कुणाची कशी उपस्थिती नव्हती. ज्यांना ज्या कामासाठी हे केलेलं होतं तसं काम पण ते मोठं होतं आणि 1-2घांचं काम नव्हतं, पण भरपूर असा प्रतिसाद देऊन पोरांनी खूप छान पद्धतीने हे केलेलं आहे. आणि लवकरात लवकर ह्याचं थोडंसं मी टाईमपास म्हणून एक व्हिडिओ हे केला होता म्हणाल तर. आणि त्याच्या पुढेच तुम्हाला कळेल की आजच्या कार्यक्रमाचा मेन काय होता ते. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण पुढील जो व्हिडिओ आहे त्याला आपण सुरुवात करूया. काय खाऊन आलास? तर इकडे बघू शकता ज्याची आपण आतुरतेने वाट बघत आहोत हे अक्षय तांबे साहेब सम्यक विचार संघाचे माजी अध्यक्ष होते. आणि त्यानंतर इकडे बघाल तर हे जे बॅनर आहे त्याचीच आज ओपनिंगसाठी आपण इकडे सगळेजण जमलेलो आहोत. बॅनर म्हणायला गेलं तर खूप असा मोठा आणि भव्य दिव्य दिसतोय. इथे लक्ष्मण मोहिते देखील उपस्थित आहे, सगळी मुलं इथे उपस्थित आहेत. आणि इकडे बघाल तर अरेंजमेंट तर चांगली केलेली आहे, पण एवढं म्हणतात ना जेवढं जास्त चांगलं काम असतं त्याला तेवढे एफर्ट्स पण द्यावे लागतात. आणि त्या एफर्ट्सना खरंच हे कार्य ते पोरलेलं. आणि खूप मोठा बॅनर असा हे केलेला होता. इथे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांची तयारी इथे तुम्ही बघू शकता करत होते. आणि एकमेकांना सहाय्य करत आपल्या बॅनर कशा पद्धतीने आपण जो बनवलेला आहे तो एक्सप्लोअर करायचा आहे. आणि ह्या एरियामध्ये म्हणायला गेलं तर आपल्या शाखामधून ह्या बरेचसे असे कार्यक्रम आपण करतच असतो. जसं की शिवजयंती म्हणू नका, रमाई जयंती, सावित्रीबाई फुले जयंती, प्रत्येक जयंती ही समाज थोर पुरुषांची होतच असते. त्याप्रमाणे आमचा अनेकरी इथं फटाकडे घेऊन हातामध्ये रेडीच होता आणि हळूहळू पळ काढत होता. त्याला माहिती आता मामी आता व्हिडिओ काढणार आहे, तर तिथून भाई रफादफा झाला. त्यानंतर इकडे बघू शकता आपली बॅनर इकडे लागलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. आणि इथे फ्रेम जी आहे ना त्या फ्रेमवरती आपल्याला हा बॅनरचं ओपनिंग करायचं. तर हे बॅनर आपल्याला हे लावायचं तर आहे खरं, पण याची एवढी धावपळ आहे ना तारेवरची कसरतच करावी लागलेली आहे. आणि इथे काही बँडो मास्टर जे आहे ते सज्ज झालेले आहेत, तयारी करत आहेत. आणि आपले बॅनर फायनली असं वरती त्या फ्रेमवरती हे करण्यासाठी गेलेलं आहे. कारण की बघा ना एवढी माणसं हाताशी लागत आहेत. इथे वरती जीवाशी म्हणतात ना ह्याच्यावरती
जीवाच्या करारीवरती म्हणजे पूर्ण कार्यक्रम जो आहे म्हणायला गेला तर हा एक दोघांचा नव्हता, बट सगळं संपूर्ण सम्यक विचार संघ हे त्यांच्या प्रयत्नांना यश देण्यासाठी आपलं छान पद्धतीने बॅनरचा वरती हे करत होते. त्यानंतर इथं चिल्लर पार्टी पण बघा. आता हा धिंगाणा जो म्हणाल ना, तर 14-15 तारखेपर्यंत आपल्याकडे 2 दिवसाचे कार्यक्रम आहेत. इथे लक्ष्मण मोहिते देखील बाहेर आलेले होते आणि फायनली तुम्ही बघू शकता एक हे दाखवण्यासाठी छोटासा डेमो दाखवलेला आहे. बट जे बाहेर बॅनरच्या इथे जे दिसणार आहे ना, तर खरंच अप्रतिम असणार आहे, कारण की त्याचा एक झलक जी आहे ना छोटी मोठी ती तुम्हाला पाहायला मिळालीच असेल. तर ऑब्व्हियसली आपला बाप माणूस म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने हा बॅनर लागलेला आहे आणि सम्यक विचार संघाने खूप सुंदर असं बॅनर बनवलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि इकडे सगळा महिला वर्गच तुम्ही इथे बघू शकता, पंचशील महिला मंडळ इथे उपस्थित आहे. आणि त्यानंतर आपलं हे सम्यक विचार संघ, त्यानंतर तयारी चाललेली आहे आपल्या फटाकड्यांची. सो मस्तपैकी री ओपनिंग होणार आहे आपल्या पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षा आणि शाखेचे अध्यक्ष आयुष्मान विनायकजी साळवे साहेब. आणि त्यानंतर इकडे बघाल आपले थोर पुरुष जे आहेत त्यांचा बॅनर आहे आणि बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना छान असं हे करून दिलेलं आहे. खूप सुंदर असा बॅनर बनवलेला आहे, अप्रतिम. सो म्हणजे कुठे अशी नाव ठेवण्यासाठी अशी कुठली जागाच नाही राहिलेली आहे. प्रत्येक महापुरुषाचे फोटो या बॅनरवरती लागलेले आहेत आणि आपल्या बाप माणसाचा देखील फोटो आहे. सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आणि अशा मोठमोठ्या अशा जल्लोषामध्ये घोषणा चाललेल्या होत्या, छानपैकी असं फायर लागलेलं होतं पाठीमागे आणि हायलाईटमध्ये आपल्या बाप माणसाला ठेवलेलं होतं. आणि त्यानंतर इकडे बघाल तर मस्तपैकी फटाकडे असे आकाशामध्ये छान असे चमकत होते. बॅनर पण खूप सुंदर वाटत होता, भन्नाट एकदम. आणि हाईट वगैरे म्हणाल तर खरंच खूप सुंदर, म्हणजे हा कार्यक्रम म्हणायला गेला तर असा हे वाटत होता. बट ज्या प्रत्येक ठिकठिकाणी ज्या हे बॅनरचं ओपनिंग होत होतं त्यावेळेस ते पाहून व्हिडिओमध्ये म्हणा किंवा रील्समध्ये बघा असं वाटत होतं की आपल्या एरियामध्ये पण झालं पाहिजे. तर ते देखील हे करून झालेलं आहे आणि खूप सुंदर असं बॅनरचं ओपनिंग देखील झालेलं आहे आणि खूप सुंदर, खूप मजा पण आली. त्यानंतर फटाकडे पण वाजले आणि खूप मजा, इतकी मजा आली ना की ह्या वर्षाला फक्त हे बॅनरचं हे केलेलं, बॅनर असे लागतात बस जसं यावर्षी केलेलं आहे तसं होत नसतं. सो त्याच्यामुळे खूप सुंदर मुली होत्या, महिला होत्या, मुलं होती, सगळे एकजुटीने येऊन सगळेजण आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते, लहान थोरांपासून सगळ्यांपर्यंत. सो इकडे आता यांची बँजो पार्टी देखील सज्ज होणार आहे आणि मस्तपैकी जोराशोरामध्ये बँजो मास्टर आमचे यश जाधव साहेब बँजो वाजवणार आहेत आणि बाकीचं मुलं जे आहेत ते त्यांचे इन्स्ट्रुमेंट्स वाजवणार आहेत. तर आजचा कार्यक्रम हा अशापर्यंत हे झाला आणि वाजत असताना आपल्या अंगात येणार नाही असं कधीच होणार नाही. पण इकडे मुलं देखील नाचताना त्यांचा प्रतिसाद बघून मला तर खरंच खूप भारी वाटत होतं आणि आतुरता फक्त लागलेली होती आपल्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने की जयंती कधी येते. 2 दिवसाचा कार्यक्रम आहे आपल्या ऐरोलीमध्ये. तर मी तुम्हा सर्वांना आपल्या ऐरोलीमध्ये कार्यक्रमासाठी निमंत्रण अगोदरच देत आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीला. आणि इकडे सगळेजण उभे आहोत, एक मस्तपैकी हे घेतलं आणि मग काय पहिला पण आमच्या दणदणून डान्स करण्याच्या ह्याच्यामध्ये होतं, कारण की गाणंच तसं वाजत होतं तर मग कोणी थांबू शकत नाही भाई. मग तर काय मी पण घेतला तिरकी मारायला मस्तपैकी, थोडासा व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर म्हटलं जाऊ द्या आपण पण 2 याचा आपण डान्स करावं. शीतली इकडे मला बोलवत होती, मी म्हटलं थांब जरा 2 मिनिटां. त्यानंतर मग त्यांना जॉईन केलं आणि मस्तपैकी एक दणदणून असा डान्स केलेला आहे. इथं मोठी जाऊ आहे माझी, इथे सगळ्या भावजया आहे, ते भाई शीतली भाईच्या अंगात आलेलं होतं. मग काय आम्ही दिला ठेका धरून. कविता वहिनी म्हणत होते माझा व्हिडिओ काढ. मला तर खूप म्हणजे इतकं भारी वाटत होतं ना कालच्या म्हणजे कार्यक्रमाला, खूप मजा आली, इतकं भारी, इतकं मस्त आणि गाणं पण त्याला सूट होण्यासारखंच होतं. तर त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच, आणि तुमच्या एरियामध्ये देखील हे बॅनरचं रिओपनिंग झालेलं आहे की नाही आणि तुमच्या एरियामध्ये पण बॅनर लागला आहे की नाही बाबाचा, तर नक्कीच कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. तर जय भीम, जय शिवराय. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.